शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची ब्रेकिंग न्यूज अशी आहे मित्रांनो की उद्या रविवार असून सुद्धा दुपारी 3ला पीक विमा वाटप होणार। कृषी मंत्र्यांची आत्ताची ही माहिती दिली। उद्या राज्यातील 22 जिल्ह्यात पीक विमा वाटप होणार। उद्या दुपारी 3 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 52 लाख शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार। ही कृषी मंत्र्यांनी घोषणा केली मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर ते जिल्हे कोणकोणते आहे मित्रांनो, पीक विमा 22 जिल्ह्यांची यादी हे बघा मित्रांनो, 22 जिल्ह्यांची यादी आहे। ते पीक विमा लाभार्थ्यांची यादी तुम्ही बघू शकता। 22 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे। ती यादी कोणती? उद्या शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अखेर पीक विमासाठी कृषी मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये उद्या दुपारी 3 वाजतापासून पीक विमा वाटण्याचा मुहूर्त लागला असल्याची माहिती आताच 5 मिनिटांपूर्वी दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उद्या दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। उद्या महत्त्वाचे 22 जिल्हे। हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। आत्ताच कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मोठी माहिती दिली आहे। शेतकरी मित्रांना अपेक्षा लागली होती की पीक विमा आमच्या बँकेमध्ये कधी येणार? अखेर या प्रश्नाचे उत्तर स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यावर पत्रकारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला की तुम्ही 31 मार्चच्या आधी पीक विमा देण्याचं आश्वासन दिलं होतं, असं काही शेतकऱ्यांसोबत वागला। यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की सर्व पैसे आम्ही पीक विमा कंपन्यांना दिलेले होते, परंतु बँकेच्या मध्यंतरी सुट्ट्यामुळे तसेच तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला थोडा लेट झाला। परंतु उद्या दुपारी 3 वाजल्यापासून 22 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप व्हायला सुरुवात होणार। परंतु कृषी मंत्र्यांनी असे पण सांगितले की आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे यामधून वगळण्यात आले आहे। खरं कारण म्हणजे 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चौकशी होणार आहे, कारण यामध्ये बोगस पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची चौकशी सुरू होणार आहे। मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्हाला काळजी पण लागली असेल की 14 जिल्ह्यांमध्ये आमचा नंबर लागतो की काय? शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणत्या 22 जिल्हे आहे? आता उद्या दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा वाटण्यास येणार आहे, याची माहिती कृषी मंत्री यांनी सांगितली। कृषी विभागाकडून कोणत्याही 22 जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे। याची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण बघा। या 22 जिल्ह्यांमध्ये याद्या तुमच्या नंबर असेल तर उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यासाठी महत्त्वाच्या काही खाजगी बँका निवडल्या आहेत, तर काही सरकारी बँका निवडलेल्या आहेत। त्या बँकांची सुद्धा लिस्ट राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, कारण मागच्या वर्षी जो पीक विमा दिला होता तर तो अनेक बँकांमध्ये आला नव्हता। याचं कारण म्हणजे बँकांची तांत्रिक अडचण असते, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते। आता 31 मार्चपासून आजपर्यंत शेतकऱ्यांना जशी वाट पाहावी लागली तशी अनेक बँकांमध्ये अडचणीमुळे अजून पण वाट पाहावी लागते। यासाठी महत्त्वाच्या काही खाजगी बँका आहेत, काही सरकारी बँका आहेत, तर त्यामध्येच पीक विमा सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या 22 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी 3 वाजल्यापासून पीक विमा वाटण्यात येणार आहे, तसेच कोणकोणत्या खाजगी बँका आहेत ज्यामध्ये पीक विम्याचे पैसे उद्या येणार आहेत, आणि कोणकोणत्या सरकारी बँका आहेत, त्या संपूर्ण माहिती कृषी मंत्र्यांनी काय दिली हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। यामध्ये पहिला जिल्हा बँक आहे, तर ती बघा ॲक्सिस बँक मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी खाते खोलले आहेत, उद्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट काहींना पीक विमा 5,000, तर काही शेतकऱ्यांना पीक विमा 15,000, तर काही शेतकऱ्यांना शेती जास्त असल्यास आणि शेती पिकाचे जास्त नुकसान झाल्यामुळे त्यांना डायरेक्ट 20,000 ते 25,000 इतका पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यानंतर दुपारी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक, तर ही सुद्धा खाजगी बँक। या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या पीक विमा येणार आहे। त्यानंतर बघा, अनेक शेतकऱ्यांनी ज्या बँकेत खाते खोलले आहे ती बँक म्हणजे HDFC बँक, ही सुद्धा शेतकऱ्यांना
कर्ज देण्यासाठी सर्वात चांगली बँक आहे। तर या बँकेमध्ये सुद्धा उद्या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, पुढे तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला उद्या दुपारी 3ला पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि जर या 22 जिल्ह्यांची यादीमध्ये तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला जिल्हा वगळण्यात आला आहे। त्यानंतर पुढच्या बँक आहे म्हणजे कोटक महिंद्रा बँक। शेतकरी मित्रांनो, तुम्ही यामध्ये खाते खोलले असेल तर तुम्हाला सुद्धा या बँकेमध्ये आता पीक विम्याचे पैसे उद्या दुपारी 3ला येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। ही या बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलले आहेत, कारण या बँकेचे छोटे गावात पण त्यांच्या भरपूर शाखा आहेत। पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे खाते खोलले आहे आणि पीक विम्यासाठी त्यांनी बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ती उद्या पोस्ट ऑफिस या सरकारी बँकमध्ये उद्या पीक विम्याचे पैसे राहिले। त्यानंतर पुढची बँक आहे सर्वात मोठी सहकारी बँक, ज्यावर सर्वजण डोळे झाकून विश्वास ठेवतात। त्या बँकेचे नाव म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकमध्ये जर शेतकऱ्यांनी मित्रांनी तुमचे खाते खोललेले असेल तर सर्वात पहिला या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढच्या बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। या बँकेत सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे खाते खोलले आहेत, त्यामध्ये उद्या सुद्धा दुपारी 3 वाजे पैसे येणार आहेत। पुढची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक। या महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे खाते खोलून पीक विमासाठी त्यांचं पासबुक दिलेलं आहे, तर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा हा पीक विमा येणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। या बँकेत अनेक शेतकऱ्यांनी उद्या पीक विमा येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता ज्या 22 जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी पीक विमा येणार आहे त्या जिल्ह्यांमधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे केळी। या पिकासाठी हा जिल्हा ओळखला येतो। या जिल्ह्यामध्ये 2024 या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरला होता त्या जिल्ह्याचे नाव आहे जळगाव। या जिल्ह्यामध्ये पीक विमा उद्या येणार। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो तुम्हाला ओळख म्हणून सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये आपले जरांगे पाटील साहेब यांनी आंदोलन केले होते त्या जिल्ह्याचे नाव आहे जालना। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा भरला आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा येणार। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या सोडला त्याची माहिती आता समोर आली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव। या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमा 2024मध्ये भरलेला आहे, त्यांना सुद्धा उद्या हा पीक विमा धाराशिव जिल्ह्यामध्ये येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आपले मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर तो जिल्हा म्हणजे नागपूर। या जिल्ह्यामध्ये 2024मध्ये संत्री पिकाचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा उद्या मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे परभणी। जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर कोकणातील जिल्हे आहे तो म्हणजे रायगड। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते। 1 रुपया भरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा रायगड जिल्ह्यामध्ये उद्या येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा उद्या पीक विमा येणार। त्यानंतरचा पुढचा जिल्हा हिंगोली। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा नांदेड। यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा उद्या पीक विमा येणार आहे। सिंधुदुर्ग झाला, यामध्ये सुद्धा पीक विमा उद्या येणार आहे। त्यानंतर पालघर आहे, धुळे आहे, पुणे आहे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर या पण जिल्ह्यांमध्ये उद्या दुपारी पीक विमा वाटपास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे। मित्रांनो, जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला परवाच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असणार आहे। यामुळे उद्यापासून पीक विमा वाटपाचं काम आता सुरू होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याबद्दल अपडेट हे मिळत राहील। धन्यवाद।